द्वारा एक 61 वर्षीय वृद्ध महिला को अपना शिकार बनाया है। साइबर ठगों ने महिला को अपने झांसे में लेकर उनसे करीब 30 लाख रुपए की ठगी कर दी। इस शातिर ठगों ने विविध साइबर माध्यम से महिला को झांसा देकर यह रकम वसूल कर ली। ठगी का एहसास होने के बाद पीड़ित ने इसकी शिकायत साइबर थाने में की। साइबर के आधार पर पुलिस ने तुरंत जांच शुरू कर दी। 61 वर्षाच्या महिलेला डिजिटल अरेस्ट या सायबर फ्रॉड खाली तिला भीती दाखवून आणि विविध माध्यमाचा भीती घालून तिच्याकडून 30 लाख रुपये म्हणजे 29,95,000 रुपये तिचे वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले होते। त्याबाबत तिने तात्काळ तक्रार तिची घेऊन सायबर पोलिसांना आल्यानंतर तक्रार नोंद करून FIR नोंद करून पुढचे तांत्रिक सर्व तपास करून त्यामधील 29,75,000 रुपये एवढी रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिलेली आहे। आणि त्यामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे म्हणजे ज्या व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे त्या महिलेला भीती गाठली होती डिजिटल अरेस्ट, त्यामध्ये त्या 2 लोकांना अरेस्ट करून दिल्ली येथून अरेस्ट करून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले। यामध्ये आम्ही स्वतः तसेच API PSI अमोल खरात आणि इतर स्टाफ यांनी मदत केलेली आहे। सदरची सर्व कारवाई ही आमचे माननीय DCP सो तसेच माननीय एलांडो सर आणि माननीय CP सर, माननीय नागपूरचे CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सर्व गुन्ह्याचा तपास करून आम्ही यातील आरोपींना अटक करून एवढी रक्कम पूर्ण रक्कम बऱ्यापैकी परत केलेली आहे। मी लोकांना आवाहन करतो की डिजिटल अरेस्ट हा काही कायद्याच्या संज्ञेमध्ये कोणती प्रक्रिया नाही। त्यामुळे डिजिटल अरेस्ट असं काही करण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉल किंवा इतर माध्यमाद्वारे जर लोक सांगत असतील तर तसा प्रकार नसून त्याबाबत 1930 वर तात्काळ कॉल करा किंवा सायबर पोर्टलवर आपली तक्रार दाखल करा, ज्याच्यामुळे आपण फ्रॉडस्टरपर्यंत पोहोचून आपली जी फसवणूक झालेली रक्कम तात्काळ आपल्याला परत आणून देऊ। यामध्ये जी कंप्लेंटंट आहे ती 61 वर्षाची महिला आहे। तिला व्हॉट्सअप कॉलद्वारे असं सांगण्यात आलं की तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड एका बँकेच्या म्हणजे ज्या खात्यावर बराच नार्कोटिक्सचा आणि इतर इलिगली मार्गाने पैसा आलेला आहे अशा खात्यामध्ये तुमचा आधार कार्ड ॲड आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आम्ही डिजिटल अरेस्ट करून तुम्हाला अटक करू, तुमच्या दारापर्यंत पोलीस येतील। हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील, अशा प्रकारे त्यांच्याकडून पैसे फसवणूक करून घेण्यात आले होते। सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी दिल्ली येथील रहिवासी असून दिल्ली नोएडा सदरचे दोन्ही आरोपीचे वय 30 ते 35 या दरम्यान आहे। सायबर फ्रॉडमध्ये जर समजा तात्काळ आपण तक्रार केली 1930ला किंवा सायबर पोलीस स्टेशनला किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला तर त्यामध्ये पैसे वाचवण्याचा चान्स जास्त असतो। ज्यावेळी तुमच्याकडे तक्रार येते म्हणजे त्यावेळी आपण तात्काळ बँकांना वगैरे आणि ज्या खात्यावर पैसे गेले असतील त्यांच्याशी संपर्क करून आपण ते पैसे जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करू। जर आपण तक्रार द्यायला उशीर झाला म्हणजे RBIचं सुद्धा सर्क्युलर आहे की तुम्ही 3 दिवसामध्ये RBIला नियरेस्ट तुमची बँक असेल त्याला तक्रार द्या। 3 दिवसाच्या वर 3 दिवसात जर तक्रार दिली तर तुमचे 100% पैसे बँक रिफंडेबल आहे 1 लाख रुपयेपर्यंत आणि 3 दिवसाच्या वर गेले तर 15 दिवसात तुम्ही तक्रार दिली तर 50% तुमचे रिफंडेबल आहे 1 लाख रुपयेपर्यंतची रक्कम। असे RBIची सुद्धा गाईडलाईन्स आहेत। त्यामुळे सायबरमध्ये तुम्ही तात्काळ तक्रार दिली तर पैसे वाचवण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते।